घडामोडींमध्ये नाशिक, संभाजीनगर, नागपूरच्या कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांकडून अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आलाय। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत आलं होतं। तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातली ती म्हणजे नाशिक, संभाजीनगर आणि नागपूरच्या कारागृह उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकरांकडून अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आलेला आहे। तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सुपेकरांवर आरोप केले होते आणि सुपेकरांमुळेच हगवणे कुटुंब हे वैष्णवीवरती अन्याय करत होतं, अत्याचार करत होतं असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी देखील करण्यात आली। मात्र आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सुपेकरांकडून अतिरिक्त पदभार हा काढून घेण्यात आलाय। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। जालिंदर सुपेकरांकडून अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आलाय, काय अधिक माहिती? वैष्णवी मृत्यू प्रकरणात आपण जर पाहिलं तर राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते। मात्र आपण जर आता बघितलं तर त्यांचा आता जो खरं तर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा जो कार्यभार आहे तो देखील आता काढून टाकण्यात आलेला आहे। सुरुवातीपासूनच या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचं नाव जे आहे ते गोवण्यात आलं होतं। अगदी अनेक जे खरं तर राजकीय नेते आहेत त्यांनी तर देखील थेट शशांकचा मामा खरं तर जालिंदर सुपेकर असल्यामुळे त्यांची देखील या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती आणि आता त्यांचा एका पदभार जो आहे तो देखील काढून टाकण्यात आला आहे। त्यामुळे निश्चितपणाने जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ होतीये का, त्यांची देखील चौकशी होतीये का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी पाहतोय। जालिंदर सुपेकरांकडून त्यांचा अतिरिक्त पदभार हा काढून घेण्यात आलेला आहे आणि त्यांची पुढची चौकशी आता नेमकी कशी होणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे।